शिवसेना आणि भाजपमधली नाराजी पुन्हा एकदा चव्हाट्यावरला। आता भाजपवर नाराज झाले ते शिवसेना शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ आणि त्यांचा मुलगा अभिजित अडसूळ। या नाराजीचं नेमकं कारण काय आहे बघूया। बघा, एक शेवटी मर्यादा असतात, संयम पाळायचा सुद्धा संयम पाळायचा पाळ कुठेतरी अन्याय होत होता म्हणून आम्ही या ठिकाणी शिवसैनिक सगळे इकडे आले। जर इकडेही जर अन्याय होणार असेल तर मग आम्हाला घरी बसल्याशिवाय काय पर्याय। भाजप नेत्यांवरची अडसूळांची ही नाराजी, भाजप नेत्यांनी दिलेला शब्द न पाळल्यानेच आता घरी बसण्याची वेळ आल्याची उद्विग्न भाषा अभिजित अडसूळांनी बोलून दाखवली। आम्ही जे केलं, आम्ही युती म्हणून, युती धर्म पाळून, हा भारतीय जनता पार्टी शिवसेना म्हणून आम्ही हा त्याग प्रत्येक वेळी केलेला आहे आणि त्या त्यागाला जर प्रत्येक वेळी अन्यायामध्ये जर मोजलं जात असेल तर कुठेतरी मग शिवसैनिक म्हणून आमच्यावर अत्याचार होतोय असं बोलून कुठेतरी आम्हाला आता शांत राहून मग कुठेच काम न करता मग घरी बसावं लागेल असं मला कुठेतरी वाटतं। लोकसभा निवडणुकीआधी अमित शहांनी अडसूळांना शब्द दिला होता आनंदराव अडसूळांना राज्यपाल करण्याचा। मात्र अमित शहांनी शब्द देऊनही तो पाळला नसल्याचा आरोप अडसूळांनी केला। लोकसभेमध्ये आपण पाहिलं असेल, मागासवर्गीय असूनही कुठेतरी आम्हाला डावललं गेलं आणि मागासवर्गीय नसलेल्यांना त्या ठिकाणी तिकीट केलं गेलं। 26 मार्चला आम्ही जेव्हा दिल्लीला गेलो होतो, स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब होते, मुख्यमंत्री साहेब होते आणि अमितभाई होते। अमितभाईंनी स्वतः अडसूळ साहेबांचा हात पकडून त्यांना त्या दिवशी वचन दिलं की तुम्ही ही जागा सोडा आमच्यासाठी, आम्ही आपल्याला राज्यपाल गेले 2 वर्षापासून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बोलत होते, परंतु आम्ही तुम्हाला राज्यपाल पद देतो आहोत। परंतु त्या दिवशी जेव्हा यादी निघाली तेव्हा नाव नव्हतं। दुसऱ्या दिवशीच अडसूळ साहेबांचा मला वडिलांचा फोन आला, खंत व्यक्त केली। अडसूळांच्या नाराजी नाट्याची सुरुवात होते ती लोकसभेच्या निवडणुकीपासून। अमरावती लोकसभेची मूळ जागा ही शिवसेनेची होती। लोकसभेसाठी अडसूळांनी नवनीत राणांविरोधात रान उठवलं होतं। मोदी तुमसे बैर नाही, राणा तेरी खैर नाही असा नाराही अडसूळांनी दिला होता। तेव्हा अडसूळांनी राणांविरोधातली दुश्मनी जगजाहीर होती। मात्र शिवसेनेने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अमरावतीची जागा भाजपला सोडली। भाजपने इथून नवनीत राणा यांना तिकीट दिलं। लोकसभेसाठी राणांना मदत करणार असल्याचं सांगून अडसूळांनी हा वाद थांबवला होता। मात्र अमरावतीतून नवनीत राणांचा पराभव झाला। अडसूळांनी राणांना खरंच मदत केली की नाही याचं उत्तर अनुत्तरित राहिलं। आता अमित शहांनी राज्यपाल पदाच्या नियुक्तीचा दिलेला शब्द न पाळल्याचा आरोप अडसूळांनी केला। आनंदराव अडसूळ साहेबांना त्या ठिकाणी राज्यपाल पद देण्यात यावं आणि त्यासाठी तुम्ही दोघांनी गेल्या एक रिकमेंडेशन लेटर पाठवा। तशा पद्धतीचं लेटर मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेबांनी लगेच संध्याकाळी 27 तारखेला एक पत्र पाठवलं की त्या ठिकाणी आनंदराव अडसूळ साहेबांना आपण राज्यपाल म्हणून आम्ही रिकमेंड करत आहोत। नीती आयोगाच्या दिवशीसुद्धा मुख्यमंत्री साहेब जेव्हा अमितभाईंना भेटले त्यांना विनंती केली की बाबा अडसूळ साहेबांना आपल्याला राज्यपाल पद आता आपण त्यांना जे कमिटमेंट दिलेली आहे ते आपल्याला पूर्ण करायची आहे। पुन्हा एकदा त्यांनी एक रिकमेंडेशन लेटर त्यांनी तिकडे अमितभाईंना पाठवलं आणि दुसऱ्या दिवशी जे 8-9 राज्यपाल डिक्लेअर केले त्यामध्ये अडसूळ साहेबांचं नाव नव्हतं आणि म्हणून कुठेतरी खंत व्यक्त करावी लागते। हा वाद खरं तर खूप आधीपासून सुरू झाला होता। मुंबई बँकेची जागा अभिजित अडसूळांनी प्रवीण दरेकरांना दिली होती। फडणवीसांच्या शब्दाखातर तेव्हा माघार घेतल्याचा दावा अडसूळांनी केला। मात्र अद्यापही स्वीकृत संचालक केलं नसल्याचा आरोप अडसूळांनी केला। ते बघा, आम्ही काय कोणासमोर भीक मागत नाही आहोत, आमच्या हक्काचं होतं। उलट त्यांच्यावर अन्याय होत होता, त्यांच्यावर राज्य सरकारने लेबर म्हणून त्यांच्यावर कुठेतरी ठपका ठेवून त्यांचं जे बिनविरोध निवडून आले होतं त्यांचं पद त्या ठिकाणी कॅन्सल करण्यात आलं होतं। सगळं सरकार विरोधात असताना, मी सरकारमध्ये असताना त्या ठिकाणी मी माघार घेतली, देवेंद्रजींच्या शब्दाला मान दिला। परंतु त्याच देवेंद्रजींच्या शब्दाला त्यांच्याच पक्षाचे नेते जर मान देणार नसतील तर मला वाटतं खऱ्या अर्थानं कुठेतरी ही खंत व्यक्त करावी लागते। अशा पद्धतीने सगळं करून बलिदान देऊन प्रत्येक वेळी लोकसभेची सीट 100% आम्ही 1.5 ते 2 लाखांनी निवडून येणार असून सुद्धा आम्ही त्या ठिकाणी गप्प राहायचं, मूग गिळून बसायचं। म्हणजे अशा कार्यकर्त्यांना जर प्रत्येक वेळी डावललं गेलं, मला वाटतं मग कार्यकर्ते खऱ्या अर्थानं मग काम करायचं बंद करतील। शिवसेनेत फूट पडली तेव्हा अडसूळ हे उद्धव ठाकरेंसोबत होते। मात्र नंतर ते ईडीच्या कचाड्यात सापडले। त्यानंतर अडसूळांनी एकनाथ शिंदेसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि मग ईडीचा ससेमिरा थांबला। एकनाथ शिंदेसोबत गेलेल्या भावना गवळी तसंच कृपाल तुमाणेंचं पुनर्वसन झालं। मात्र आपल्याला दिलेला शब्द पाळला नसल्याचा आरोप अडसूळांनी केला। बघा, एक शेवटी मर्यादा असतात, संयम पाळायचा सुद्धा संयम पाळायचा पाळ कुठेतरी अन्याय होत होता म्हणून आम्ही या ठिकाणी शिवसैनिक सगळे इकडे आले। जर इकडेही जर अन्याय होणार असेल तर मग आम्हाला घरी बसल्याशिवाय काय पर्याय। आम्ही जे केलं, आम्ही युती म्हणून, युती धर्म पाळून, हा भारतीय जनता पार्टी शिवसेना म्हणून आम्ही हा त्याग प्रत्येक वेळी केलेला आहे आणि त्या त्यागाला जर प्रत्येक वेळी अन्यायामध्ये जर मोजलं जात असेल तर कुठेतरी मग शिवसैनिक म्हणून
आमच्यावर अत्याचार होतोय असं बोलून कुठेतरी आम्हालाही आता शांत राहून मग कुठेच काम न करता मग घरी बसावं लागेल असं मला कुठेतरी वाटतं. अमरावती लोकसभेची जागा नवनीत राणांना दिली. मुंबई बँकेचं अध्यक्षपद प्रवीण दरेकरांना दिलं. मात्र अडसुळांच्या पदरी त्यांना दिलेलं आश्वासनही आलं नाही. त्यामुळे अडसूळ पिता पुत्र निर्वाणीवर आले. कृष्णात पाटील, झी 24 तास, मुंबई.